नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं सुरू असलेल्या पोलीस भरती दररोज सराव सिरीजच्या 76व्या भागामध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या सिरीजमध्ये आपण पोलीस भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करत आहोत। आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न आहेत ते येणाऱ्या भरतीच्या अनुषंगानेच निवडलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या भरतीच्या लेखी परीक्षेसाठी तयारी करताय तरच हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला समजली तर व्हिडिओला लाईक करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1637, आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल ठरले आहेत? आता मित्रांनो, अलीकडेच महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल CP राधाकृष्णन हे काय झाले तर उपराष्ट्रपती झाले। त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल पद आहे ते रिक्त होतं। त्यामुळे गुजरातचे राज्यपाल असणारे आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा अधिकृत कारभार देऊन यांना महाराष्ट्राचे राज्यपाल बनवण्यात आलं। तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, हे महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल बनलेले आहेत, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। थोड्या वेळापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेला होता, त्याच्यामध्ये मी 23वे असं म्हटलं होतं, कारण मी 1948 पासून काउंट केलेलं होतं। परंतु मित्रांनो, 1960 पासून महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत। मित्रांनो, या ठिकाणी हे उत्तर योग्य करून घ्यायचं आहे। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1638, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण याची उंची किती फूट आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा 180 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? उंची आहे 180 फूट। आता मित्रांनो, मुख्य पुतळ्याची उंची किती असा प्रश्न विचारला तर मुख्य पुतळ्याची उंची असणार आहे 140 फूट आणि त्याच्या खाली 40 फुटाचा आणखी एक चबुतरा आहे किंवा एक पाया आहे। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1639, 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? आता मित्रांनो, आपल्याला मराठी साहित्य संमेलन, त्याचे अध्यक्ष, त्याचे स्वागताध्यक्ष तसेच ठिकाण आणि दिनांक यावर प्रश्न येतात। तर या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये पार पडलेलं आहे। कुठं? सातारामध्ये, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4। आता काय पाहिलं आपण? तारीख पाहिली 1 ते 4 जानेवारी 2026, ठिकाण पाहिलं सातारा, आणि मित्रांनो अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष होते विश्वास पाटील। आपल्याला पानिपत हे पुस्तक कोणी लिहिलं असा प्रश्न येतो, तर पानिपत या पुस्तकाचे लेखक विश्वास पाटील हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते। आता या ठिकाणी पहा, 99वे भरलं कुठे? सातारा। 98वे कुठं भरलं होतं? 98वे नवी दिल्ली आणि 97वे अमळनेर। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1640, मित्रांनो माहिती सांगतोय ते लिहून घेण्याचा प्रयत्न करा। माहिती लिहून ठेवली तर चांगल्या प्रकारे रिव्हिजन करून पेपरला जाता येईल। या ठिकाणी पहा, 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? आता आपण पाहिलं 99वे भरलं सातारा येथे, अध्यक्ष होते विश्वास पाटील। 98वे कुठे भरलं? नवी दिल्ली येथे, आणि अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष होते श्रीमती तारा भवाळकर, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या श्रीमती तारा भवाळकर। आता या ठिकाणी पहा, पर्यायावरून जाऊया आपण, नरेंद्र चपळगावकर हे 96व्या कितव्या? 96व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते। रवींद्र शोभने 97व्या, तारा भवाळकर 98व्या आणि विश्वास पाटील 99व्या। या गोष्टी लक्षात ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना लक्ष देऊन ऐका। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी आपण आणली आहे एक महा ऑफर। यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत 30 सराव प्रश्नपत्रिका फक्त 60 रुपयांना। आणि मित्रांनो, विचार करा, एका पेपरची किंमत किती आहे? फक्त 2 रुपये। 2 रुपयांमध्ये तुम्हाला एक प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नपत्रिकेचं पूर्ण स्पष्टीकरण मित्रांनो आपल्याला मिळणार आहे फक्त 2 रुपयांना। त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय तर हा संच फक्त तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत। याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे
तर हे जे पेपर असतील ते 25-25 पॅटर्नवर असतील. मराठीचे 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 25 प्रश्न, गणित 25 प्रश्न आणि बुद्धिमत्ता 25 प्रश्न. त्याचबरोबर प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि गणिताचे प्रश्न आहेत ते पूर्णपणे सोडवून दिलेले असतील. तसेच याच महिन्यातल्या चालू घडामोडींचा देखील यामध्ये समावेश केलेला असेल. अशा प्रकारे आपल्याला 30 प्रश्नपत्रिका मिळणार आहेत फक्त 60 रुपयांना. परंतु एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ही ऑफर आपण फक्त पहिल्या 5 दिवसांसाठी घेऊन आलो आहोत. आणि मित्रांनो, आज आहे या ऑफरचा दुसरा दिवस. ही ऑफर आपल्याला मिळणार आहे 15 ते 19 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये. म्हणजे मित्रांनो, आज आहे या ऑफरचा दुसरा दिवस. जर तुमचा आमच्यावर एवढा विश्वास आहे की आम्ही जे देणार ते योग्यच असणार, तर डायरेक्टली 9359689100 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट कोणत्याही नंबरवर पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 30 प्रश्नपत्रिका आणि 30 स्पष्टीकरणाच्या PDF अशा एकूण 60 PDF एकाच वेळी दिल्या जातील. प्रश्न क्रमांक 1641, 2025च्या महिला आशिया कपमध्ये भारतीय महिला हॉकी संघाला कोणते पदक मिळाले? आता या ठिकाणी पहा, 2025च्या महिला आशिया कपमध्ये चीन या देशानं प्रथम क्रमांक मिळवला आणि सुवर्ण पदक मिळवले. तर भारतानं दुसरा क्रमांक मिळवून भारताकडं रौप्य पदक आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3 असलं पाहिजे. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, 2025ची महिला आशिया कप स्पर्धा कोणत्या ठिकाणी खेळली गेली होती? उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 1642, शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात संत नामदेवांची एकूण किती कवने किंवा अभंग समाविष्ट आहेत? आता मित्रांनो, शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये संत नामदेव यांची एकूण 61 कवनं समाविष्ट आहेत. किती? 61. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1643, राष्ट्रीय लसीकरण दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, दरवर्षी 16 मार्च या दिवशी राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. याचं कारण काय आहे? कारण 1995 साली तोंडावाटे दिली जाणारी पहिली पोलिओ लस आहे ती 16 मार्च या तारखेला दिली गेली होती. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1644, मूलद्रव्याचे मूलभूत लक्षण कोणते असते? मित्रांनो, मूलद्रव्य ओळखण्यासाठी मूलभूत लक्षण काय आहे? तर त्याचा अणुअंक. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3, ॲटॉमिक नंबर. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1645, 7 पर्वतांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? या ठिकाणी पहा, जगातील जर 7 पर्वतांचं शहर विचारलं तर रोम या शहराला ओळखलं जातं. आणि पर्यायामध्ये रोम आहे का? नाही. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे? पर्याय 4 यापैकी नाही. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1646, WHO ने भारत पोलिओ मुक्त झाला ची घोषणा केव्हा केली? मित्रांनो, या ठिकाणी पहा, 2014 साली 27 मार्च 2014 या तारखेला WHO जागतिक आरोग्य संघटनेनं भारत पोलिओ मुक्त झाला अशी घोषणा केलेली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4, 27 मार्च 2014. पुढे पहा, यावर आणखी एक प्रश्न येऊ शकतो की भारतामध्ये पोलिओचा सर्वात शेवटचा रुग्ण कोणत्या वर्षी आणि कोणत्या राज्यामध्ये आढळलेला होता? तर मित्रांनो, 2011 साली भारतामध्ये शेवटचा पोलिओ रुग्ण आढळला होता आणि तो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आढळलेला होता. त्यानंतर 2014 पर्यंत एकही रुग्ण नसल्यामुळे 2014 साली WHO भारताला पोलिओ मुक्त घोषित केलं. प्रश्न क्रमांक 1647, समुद्राला सर्वात लहान भरती कोणत्या दिवशी येते? आता मित्रांनो, 2 कंडिशन लक्षात ठेवायच्या. या ठिकाणी चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एका सरळ रेषेमध्ये असण्याची स्थिती आणि चंद्र, पृथ्वी आणि सूर्य काटकोनात असण्याची स्थिती. जर मित्रांनो हे तिन्ही एका सरळ रेषेमध्ये असतील तर सर्वात मोठी भरती येईल. आणि मित्रांनो, जर हे तिन्ही काटकोनात असतील तर त्या दिवशी किंवा त्या रात्री सर्वात लहान भरती येईल. म्हणजे मित्रांनो,
या ठिकाणी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र काटकोनात असतात त्या दिवशी सर्वात लहान भरती असते. आणि मित्रांनो, तो दिवस कधी असतो, तर अष्टमीला असतो. म्हणून अष्टमी दिवशी सर्वात लहान भरती येते असं आपण म्हणू शकतो. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. सर्वात मोठी विचारलं तर मित्रांनो, जेव्हा हे तिने सरळ एका रेषेमध्ये असतात तेव्हा. आता मित्रांनो, या दोन्हींना नावं आहेत. जर सर्वात मोठी भरती आली तर तिला काय म्हणायचं, उधाणाची भरती. आणि सर्वात लहान भरती आली तर तिला काय म्हणायचं, भांगाची भरती. त्यामुळे भांगाची भरती कोणत्या दिवशी असते असा प्रश्न विचारला जाईल तेव्हा उत्तर काय सांगायचं, अष्टमी दिवशी. आणि मित्रांनो, एका महिन्यामध्ये अष्टमी 2 वेळा असते. म्हणजेच भांगाची भरती किंवा सर्वात लहान भरती देखील 2 वेळा येते. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1648. शहरातील पहिला नागरिक महापौर हा शब्द कोणी सुचवला. आता मित्रांनो, शहरातील प्रथम नागरिकाला पहिलं काय म्हटलं जायचं, मेयर असं म्हटलं जायचं. परंतु याला मराठी नाव महापौर कोणी सुचवलं, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुचवलं. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे, स्वातंत्र्यवीर सावरकर, जे की पर्यायामध्ये नाही. म्हणून पर्याय 4 आपलं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1649. प्रकाश प्रिझम मधून जाताना खालीलपैकी कोणत्या प्रकाशाचे सर्वात जास्त विचलन घडून येते. आता मित्रांनो, ज्या प्रकाशाची वारंवारता सर्वाधिक असते किंवा तरंग लांबी सर्वाधिक असते तो सर्वात कमी विचलन करतो. आणि ज्याची लांबी सर्वात कमी असते तो सर्वात जास्त विचलन करतो. मग या ठिकाणी पहा, सर्वात जास्त तरंग लांबी कशाची आहे, तांबड्या रंगाची. सर्वात जास्त तरंग लांबी तांबड्या रंगाची आहे. त्यामुळे सर्वात कमी विचलन तांबड्या रंगाचं होतं. त्या उलट सर्वात कमी तरंग लांबी कशाची आहे, तर जांभळ्या रंगाचे आहे. म्हणून सर्वात जास्त विचलन आहे ते जांभळ्या रंगाचं होतं. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे, सर्वात जास्त विचलन जांभळ्या रंगाचं होतं. लक्षात ठेवायचं आहे, तरंग लांबी कमी असेल तर विचलन जास्त आणि तरंग लांबी जास्त असेल तर विचलन कमी. तांबड्याची तरंग लांबी जास्त आहे म्हणून विचलन कमी आणि जांभळ्याची तरंग लांबी कमी आहे म्हणून विचलन जास्त. प्रश्न क्रमांक 1650. कांस्य म्हणजेच ब्रॉन्झ हे कशाचे संमिश्र आहे. मित्रांनो, कांस्य म्हणजेच ब्रॉन्झ आहे ते तांबे आणि कथिल यांचं मिळून बनतं. कशाचं, तांबे आणि कथिल. या ठिकाणी कुठेही एका ठिकाणी तांबे कथिल एकत्र नाही. म्हणून या ठिकाणी यापैकी नाही हे आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे, कांस्य कसं बनतं, तांबे आणि कथिल. दुसरा एक धातू असतो पितळ, ब्रास. कशापासून बनतो, तर तो तांबे आणि जस्त यापासून बनतो. प्रश्न क्रमांक 1651. मराठीतील पहिला कोरीव लेख कोणता आहे. मित्रांनो, कोरीव लेख विचारलं म्हणजे कोरीव शिलालेख विचारलाय. तर मित्रांनो, मराठीतील सर्वात जुने शिलालेख 2 लक्षात ठेवायचे. रायगड जिल्ह्यातील अक्षी या ठिकाणी आणि कर्नाटकातील श्रवणबेळगोळ या ठिकाणी. तर मित्रांनो, कर्नाटकातील श्रवणबेळगोळ हा सर्वात जुना मानला जातो, परंतु तो महाराष्ट्राच्या बाहेर आहे. त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी आपलं उत्तर काय पाहिजे, अक्षीचा शिलालेख. परंतु या ठिकाणी पर्यायामध्ये कुठेही अक्षीचा शिलालेख किंवा श्रवणबेळगोळ येथील चामुंडराये करविले असं कुठेही लिहिलेलं नाही. म्हणून या ठिकाणी पर्याय 4 यापैकी नाही हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 1652. माणसं बिनस फिरतात बिरतात अशा शब्दांना काय म्हणतात. आता या ठिकाणी पहा, आपण काय पाहिलं, जर एकच शब्द 2 वेळा आला आणि एकत्र जोडला गेला तर त्याला म्हणतो आपण अभ्यस्त शब्द. आणि जर मित्रांनो त्याच्यातील एखादं अक्षर बदललं असलं तर त्याला आपण काय म्हणतो, अंशाभ्यस्त शब्द. माणसं बिनस या ठिकाणी काय झालं, मा अक्षर बदलून त्याचं बी झालं. फिरतात बिरतात मध्ये फी बदलून त्याचं बी झालं. म्हणजे काय झालं, तर फक्त एक अक्षर बदललं आणि पूर्ण शब्द रिपीट झाला. म्हणजेच काय, अंशाभ्यस्त शब्द आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 1653. मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत मराठी भाषेचे व इंग्रजी भाषेच्या संपर्कामुळे आलेले एकूण स्वर किती आहेत. मित्रांनो, काय विचारलंय, मराठी भाषेचे अधिक इंग्रजी भाषेचे मिळून मराठीमधील एकूण स्वर किती. तर मित्रांनो, मराठी वर्णमालेमध्ये सध्या 52 वर्ण आहेत. त्यापैकी 14 स्वर आहेत, ज्यापैकी 12 मराठी आहेत आणि 2 इंग्रजीमधून आलेले आहेत. अशा प्रकारे आपले एकूण स्वर किती, 14. म्हणून आपलं उत्तर पर्याय 2. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1654. 2 छोटी वाक्ये उभयान्वी अव्ययाने जोडलेली असताना कोणते विरामचिन्ह वापरतात. मित्रांनो, जर 2 छोटी वाक्य उभयान्वी अव्ययाने जोडली गेली असतील तर पहिल्या वाक्याच्या शेवटी
अर्धविराम दिला जातो, म्हणजेच एक टिंबन त्याच्या खाली स्वल्पविराम असं चिन्ह दिलं जातं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1655. मला ते दगडधोंड्यातून चालवीत नेत होते, पण माझ्यात कन्याचीही ताकद नव्हती. या वाक्यातील रस ओळखा. आता या ठिकाणी पाहायचं आहे या वाक्यातून काय व्यक्त होतंय. दुःख, वेदना किंवा दैन्य, हतबलता या गोष्टींचा बोध होतोय. आणि मित्रांनो, दुःख, दैन्य, हतबलता, वेदना कशातून व्यक्त होतात, तर करुण रसातून. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय, पर्याय 4 करुण रस. प्रश्न क्रमांक 1656. विडंबन या संस्कृत शब्दाचा अर्थ काय. मित्रांनो, विडंबन म्हणजे काय, एखाद्याची नक्कल करणे, म्हणजेच एखाद्याचं अनुकरण करणे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. विडंबन म्हणजेच अनुकरण किंवा नक्कल. प्रश्न क्रमांक 1657. भाऊबंदकी असणे या शब्दाचा अर्थ काय. मित्रांनो, आताच आपली जमीन आहे आणि जमिनीसंबंधी भाऊबंदकी आहे म्हणजे काय, तर भावकीमध्ये वाद आहेत किंवा एखाद्या गोष्टीसाठी मतभेद आहेत, याला काय म्हणायचं, तर भाऊबंदकी म्हणायचं. म्हणजेच नात्यानात्यात भांडण असणे. पर्याय 2. लक्षात ठेवायचं, भाऊबंदकी म्हणजे नात्यानात्यातील भांडण किंवा द्वेष किंवा मत्सर. प्रश्न क्रमांक 1658. इंद्रावन या शब्दाचा अर्थ काय आहे. मित्रांनो, इंद्रावन नावाचं एक कडू फळ असतं जे वेलीला लागतं. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 1 कडू वेलीचं फळ. दिसायला सुंदर असतं, छान असतं, परंतु चवीला कडू असतं. त्यासाठी मित्रांनो, दिसायला सुंदर परंतु स्वभावाने वाईट व्यक्तीसाठी इंद्रावन हा शब्द वापरला जातो. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1659. खालीलपैकी कोणता शब्द पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. पत्नी म्हणजे बायको, पत्नी म्हणजे भार्या, पत्नी म्हणजे अर्धांगिनी. परंतु दुहिता म्हणजे काय, तर दुहिता म्हणजे मुलगी. दुहिता म्हणजे मुलगी, म्हणून हा शब्द पत्नीला समानार्थी नाही. म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 1660. दानव या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. मित्रांनो, दानव म्हणजे राक्षस आणि त्यालाच आणखी समानार्थी शब्द आहेत दैत्य आणि असुर. दैत्य, असुर, राक्षस, दानव समानार्थी, परंतु सूर म्हणजे असुरला विरुद्धार्थी, म्हणजेच दानवला देखील विरुद्धार्थी. म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2 सूर हा दानवला समानार्थी नाही. प्रश्न क्रमांक 1661. निबिड म्हणजे काय. मित्रांनो, निबिड म्हणजे काय, ज्या ठिकाणी खूप दाट झाडी आहे, ज्या ठिकाणी कोणीही जात नाही असं ठिकाण, त्याला काय म्हणायचं, निबिड. म्हणजेच घनदाट. पर्याय 1. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला याबद्दलचे आपले अभिप्राय कमेंट करून सांगा. तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.